नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल माय सेल्फ शिवानी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझं नेमकं शिक्षण काय झालं आहे आणि तुमचं जे गैरसमज असेल की खूप काही शिकावं लागतं गव्हर्मेंट जॉबसाठी किंवा खूप हुशारच असावं लागतं आधीपासून, तर ते गैरसमज आज मी दूर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर माझं शिक्षण नर्सरी टू फोर्थपर्यंत मी फुल इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये होती आणि त्यानंतर 5th टू 10thपर्यंत माझं सेमी इंग्लिश होतं. तर मला थोडासा त्रास झाला. फुल इंग्लिशमधून सेमी इंग्लिशमध्ये ॲडमिशन केल्यानंतर मला मराठी आधीपासून शिकावं लागलं, सुरुवातीपासून शिकावं लागलं. आणि 10thच्या नंतर माझं 11वी-12वीत सायन्स होतं. तर 12वीच्या नंतर मला मेडिकल फील्डला जायचं होतं. माझी खूप इच्छा होती. मी नीट पण दिली होती. माझी खूप इच्छा होती की मला डॉक्टर व्हायचं आहे. पण तेव्हाची परिस्थिती नव्हती. पप्पा नव्हतेच. मम्मी एकटी घरी असायची. मग तिला असं वाटायचं कशाला बाहेर शिकायला, तू गावातच शिक जे काय असेल ते. मी D.Pharmला पण ॲडमिशन केली होती, पण ती मग मी नंतर कॅन्सल केली आणि 12वी नंतर मी BSc केलं आहे CBZमध्ये, CBZ ग्रुपमध्ये. तर BScच्या नंतर मी एक वेगळा निर्णय घेतला. BSc नंतर जनरली सगळे MSc करतात, पण मी MSc न करता ITI इन इलेक्ट्रिकल हे करायचं ठरवलं होतं. ITIसाठी जेव्हा फॉर्म्स ओपन होतात, 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर ITIचे ॲडमिशन सुरू होतात, तर तेव्हा मला अचानक माहिती झालं की ॲडमिशन सुरू झालं आहे आणि फॉर्म भरायचं आहे. आणि नेमकी माझी नॉन क्रिमिलियर रिन्यू केलेली नव्हती. त्याच्यामुळे मला इलेक्ट्रिशियन न मिळता ओपनमधून फॉर्म भरावा लागला आणि तेव्हा ओपन कॅटेगरीमधून मला वायरमन ट्रेड मिळालं. तर माझं BScच्या नंतर ITI इन वायरमन झालेलं आहे. त्यानंतर 1 वर्षाचं अप्रेंटिस असतं, पण त्याला त्या प्रोसिजरला वेळ होतं. त्याच्यामुळे मी ITI झाल्यानंतर एक 3-4 महिने पुण्याला जाऊन जॉब करत होते एका प्रायव्हेट कंपनीमध्ये. पुण्याच्या जॉबबद्दल तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल किंवा काही क्वेश्चन असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. पुण्यात जॉब कसं शोधायचं आणि तिथे राहायला कुठे रूम मिळतील वगैरे, मी तिथली इन्फॉर्मेशन पण शेअर करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मी 3-4 महिने पुण्यात जॉब केले. त्यानंतर कोरोना सुरू झाला. मग मी गावाला परत गेली आणि 2020मध्ये तर मी घरी होती आणि 21मध्ये माझा अप्रेंटिस झाला महावितरणमध्ये. अप्रेंटिस ही एक ट्रेनिंग पिरियड असते 1 वर्षाचं. जसं ITI तुमचं कंप्लीट झालं तर 1 वर्षाचं ट्रेनिंग पिरियड केल्याशिवाय त्या ITIला पण व्हॅल्यू नसते, असं मला तेव्हा वाटायचं. आत्ता मला समजलं आहे की एवढं फरक पडत नाही अप्रेंटिस केलं नाही केलं, पण गव्हर्मेंटमध्ये लागलं तर करायला पाहिजे. तर मी महावितरणलाच अप्रेंटिस केलेली आहे 1 वर्षाची. त्यानंतर मी परत पुण्याला आले. पुण्याला 1.5-2 वर्ष मी जॉब केला आणि त्यानंतर प्रेग्नन्सी राहिली, काना झाला आणि मग मला घरी राहायला वेळ मिळाला. एक मॅटर्निटी लीव्ह होती. त्यानंतर मी जॉब जॉईन नाही केला, त्यामुळे घरी राहायला वेळ मिळाला आणि मी त्या वेळेचा उपयोग करून घेतला या एक्झाम्सच्या प्रिपरेशनसाठी. आणि सध्या मी MBAला ॲडमिशन केलं आहे आणि एवढ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, म्हणजे आधी फुल इंग्लिश, मग सेमी इंग्लिश, मग सायन्स, नंतर एकदम टेक्निकल फील्ड आणि आता मॅनेजमेंट, हे एवढं वेगवेगळ्या फील्डमध्ये अभ्यास केल्यानंतर किंवा एवढ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मी नेमकं कोणत्या फील्डमध्ये जॉब करते हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ नक्की बघा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल मी कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते. पुन्हा एक सांगायचं राहिलं ते म्हणजे, तुम्हाला वाटत असेल की गव्हर्मेंट जॉब लागण्यासाठी आधीपासूनच खूप हुशार असावं लागतं, तर तसं काही नाही आहे. मी सुरुवातीपासून माझ्या अकॅडमिक्समध्ये एवढी हुशार नव्हती. मी ॲव्हरेज स्टुडंट होते. ऑलवेज बॅक बेंचर होते. बॅक बेंचर्स तुम्हाला माहीत असतात कसे असतात, म्हणजे आम्ही क्लास बंक करायचो. भरपूरदा मी कॉलेजला किंवा शाळेत जायचीच नाही आणि अभ्यास असा खूप पुस्तक घेऊन अभ्यास नाही केला मी तेव्हा.
फक्त क्लासमध्ये जे शिकवलं तेच माझ्या लक्षात राहायचं आणि त्याच्यावरच मी पेपर सोडवायचे. ॲव्हरेज मला 70 to 75 मार्क्स वगैरे असायचे, असे खूप 80 अबव वगैरे नाही गेले. आणि आय टी आयमध्ये म्हणाल तर आय टी आयमध्ये मी टॉपर होते. तिथे असायचे मला 80 वगैरे मार्क्स. माझं ॲव्हरेज होतं 78 समथिंग 4 सेमिस्टरचं म्हणून. तेव्हा सेमिस्टर होता आमच्या वेळेस, आता ॲन्युअल पॅटर्न झाला आहे वाटते. तर मला 78 ॲव्हरेज होतं माझं आय टी आयमध्ये. आणि अप्रेंटिसमध्ये पण एक्झाम होत असते, पण आमच्या वेळेस नाही झाल्या कोरोनामध्ये अप्रेंटिस झाल्यामुळे एक्झाम नाही झाली, फक्त आमच्या बॅचची. आमच्या अगोदरच्या बॅचची पण झाली आणि नंतरच्या बॅचचे पण झाले. तर मी खूप हुशार नव्हती, असं काही नसतं की आपण तेव्हा हुशार असू तरच पुढे प्रगती करू शकतो, असं काही नसतं. आपल्याला त्या वयात नाही कळत की अभ्यासाला महत्त्व द्यायचं की नाही. नंतर जेव्हा कळतं ना तेव्हा सगळं होतं, तेव्हा सगळं आपण मन लावून करतो. मला जेव्हा अभ्यासाचं महत्त्व समजला आणि जेव्हा मला वाटलं की मी हे करू शकते, तेव्हा मी ते करून दाखवलं. त्याच्यामुळे तुमचे मुलं जरी असतील, तुमचे बहीण भाऊ असतील, कोणी जे 10वीपर्यंत 12वीपर्यंत अभ्यास नाही करत आहे, तर काही लोड घेऊ नका. त्यांना समजेल पुढे जाऊन की अभ्यास करायला पाहिजे. किंवा एखाद्याचं असंही नाही की खूप शिक्षण झालं तरच तो प्रगती करेल किंवा तरच ते सक्सेस होतील, असं काही नसतं. कमी शिकलेले पण चांगले बिझनेसमॅन होतात किंवा जे अभ्यास नाही करत ते पण खूप हुशार असतात. मी हे पण बघितलं आहे. माझ्या आय टी आयमध्ये काही फ्रेंड्स होते, ते अजिबात पुस्तक उघडून नाही बघायचे, पण एक्झाममध्ये चांगले मार्क्स यायचे त्यांच्या. कारण काही लोक प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये म्हणजे प्रॅक्टिकली त्यांना चांगलं नॉलेज असतं. तर असं पण असतं. आणि स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका. जर लेडीज हा व्हिडिओ बघत आहे, तुम्हाला वाटत असेल खूप उशीर झाला आहे, आता माझं वय निघून गेलं किंवा शिक्षणानंतर खूप गॅप झाला आहे, आता अभ्यास करणं नाही होणार, तसं काही नसतं. मी तुम्हाला पूर्ण गाईड करणार आहे. तुम्ही एकदा तयार तर व्हा, एकदा उठा, तुम्ही मनाशी ठरवा की मला करायचं आहे, मला अभ्यास करायचा आहे, मला एक्झाम द्यायचे आहे. मी तुम्हाला पूर्ण गायडन्स करेन. तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला कोणत्या विषयावर आधी व्हिडिओ बघायचा आहे ते सगळे मला कमेंटमध्ये सांगा आणि मी नक्की तुम्हाला हेल्प करेन. मला मनापासून वाटतं आहे माझ्या या व्हिडिओज बघून एका जरी व्यक्तीला गव्हर्मेंट जॉब लागली ना तरी माझं मोटिव्ह सफल झालं असं मी समजेल. प्लीज तुम्ही ट्राय करा, स्वतःला कमी समजू नका. मला असं वाटायचं की मला डॉक्टर व्हायचं आहे आणि मी नाही होऊ शकली, मग आता तर संपलं सगळं, आता काय नुसतं नावापुरतं शिकलं, मी आयुष्यात काहीच नाही करू शकणार, असं मला पण वाटायचं. पण होतं, केलं की होतं. वेळ निघून जात नाही आणि उशीर कधीच होत नाही. जेव्हाही तुम्हाला वाटेल ना की आता खूप उशीर झाला आहे, तर ती तुमची सुरुवात करायची वेळ असते. तर उठा आणि करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर करू हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मी चहा पिऊन घेते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि मी कोणत्या फील्डमध्ये जॉब करते, मी एवढं वेगवेगळं शिक्षण घेतल्यानंतर वेगवेगळ्या फील्डमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मी नेमकी कोणत्या फील्डमध्ये आत्ता जॉब करते हे बघण्यासाठी पुढचे व्हिडिओज नक्की बघा.